हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण छान अशी माहिती पाहणार आहोत, तर स्किप न करता शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। आता बघा, आपल्या सगळ्यांच्याच घरी कॅलेंडर असतेच, म्हणजे काल निर्णय असते, दिनदर्शिका आपल्या घरी असते। तर घरामध्ये नवीन दिनदर्शिका लावण्याचे काही खास नियम आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायचं आहे। असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील। नवीन वर्ष 2026 आता सुरू होत आहे। आता थोड्या दिवसामध्ये म्हणजेच या 2 दिवसामध्ये आता नवीन वर्षाची सुरुवात आता होणार आहे। 2025 मध्ये आपण धार्मिक कार्याची माहिती म्हणून स्वामी सेवेकरी म्हणून मी तुमच्या समोर उपस्थित राहिलेली होती। व्हिडिओच्या माध्यमातून छान असा आपला वर्ष 2025 गेलेला आहे, म्हणजेच आता जाणार आहे 2 दिवसामध्ये त्याचा आपल्याला शेवट घ्यायचा असतो। त्याच्याच बरोबर काही गोड आणि काही वाईट गोष्टी आपल्या सोबत घडत असतात, मग त्यासोबत आठवणी म्हणून आपला हा 2025 ला आपण टाटा बाय बाय करून आपण 2026 मध्ये पदार्पण करत आहोत। म्हणजे 2026 नवीन वर्षाचा आपण वेलकम करणार आहोत, स्वागत करणार आहोत। तर या 2026 मध्ये आपल्याला कॅलेंडर लावत असताना आपल्याला काय काय आपल्याला त्याचे नियम पाळायचे असतात, कसे लावायचे असतात, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता या नवीन वर्षामध्ये आपण सर्वजण जुने कॅलेंडर बदलून म्हणजेच आपल्या आठवणी साईडला करून आपण नवीन आठवणी आपण एकत्र करण्यासाठी आपला नवीन कॅलेंडर आपण आपल्या घरामध्ये आणत असतो। तर नवीन कॅलेंडर आपल्याला लावायचे असते, त्यासाठी आपल्याला काही खास नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत। घराच्या विशिष्ट दिशेला जर कॅलेंडर आपण लावले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते। आता बघा, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कॅलेंडर आपण घरामध्ये ठेवण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात आपल्याला ठेवायच्या चला पाहूया, जेणेकरून सुख समृद्धीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही। वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यासाठी आपल्याला पश्चिम दिशा ही सर्वात चांगली आणि शुभ मानली जाते। याचे कारण म्हणजे पश्चिम दिशेचे जे अधिपती आहेत ते ग्रह शनी आणि वरुण देव आहेत। ही दिशा जी आहे आदर, यश, चांगले भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते। पश्चिम दिशेत म्हणजे घराची जी पश्चिम दिशा असते त्या दिशेला जर कॅलेंडर लावल्याने पैशाचा प्रवाह कायम राहतो आणि उत्पन्नही वाढत असते। उत्पन्नाचे स्रोत अधिक वाढत असतात, संपत्तीचे स्रोत वाढतात आणि घरामध्ये कधीही पैशाची कमतरता आपल्याला भासत नाही। आता बघा, या दिशेला अडचण जर असेल तुम्हाला, त्या ठिकाणी कोणत्या वस्तू असेल म्हणजे तुमचं कपाट असेल काही त्या ठिकाणी किंवा दुसरी एखादी वस्तू असेल त्या ठिकाणी तुम्हाला जागा नाही, तर आपल्याला अजून एक दिशा आहे, त्या दिशेला पण आपल्याला कॅलेंडर लावता येते। ती दिशा म्हणजे उत्तर दिशा आहे। उत्तर दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे। जर तुम्हाला पश्चिम दिशेला अडचण येत असेल, लावायला जागा नाही, तर तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता, कारण वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा जी आहे कुबेर देवाशी संबंधित आहे। कॅलेंडर उत्तर दिशेला लावल्याने धनसमृद्धीची कधीच आपल्याला कमतरता भासत नाही, कारण धनाचे देव प्रसन्न राहतात, कारण उत्तर दिशा ही कुबेर देवतांचीच आहे। म्हणूनच आपल्याला जर नवीन वर्षामध्ये त्या दिवशी जर तुम्ही कॅलेंडर खरेदी करत असाल तर तुम्ही ते कॅलेंडर आपल्याला पश्चिम किंवा उत्तर दिशेला आपल्याला या 2 दिशेला कॅलेंडर आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचं आहे। वास्तुशास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की नवीन वर्षाचे कॅलेंडर कधीही घराच्या दक्षिण दिशेला लावायचं नाही, कारण या दिशेला लावल्याने आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या आपल्या घरामध्ये येऊ शकतात। आता काही जण जे कॅलेंडर जे आहे ते दरवाजाच्या पाठीमागे लावत असतात किंवा खिडकीच्या जवळ कॅलेंडर हे लावत असतात, पण वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर दरवाजाजवळ किंवा खिडकीजवळ जर तुम्ही अशा ठिकाणी जर कॅलेंडर लावत असाल तर प्रगती आणि आर्थिक प्रगतीमध्ये आपल्याला घरामध्ये अडथळे निर्माण करू शकतात। म्हणून तुम्ही खिडकीजवळ आणि दरवाजाच्या पाठीमागे आपल्याला कॅलेंडर लावायचं नाहीये। कॅलेंडर निवडत असताना तुम्ही कालनिर्णय किंवा महालक्ष्मीचं जे कॅलेंडर येतं त्याच्यावर आपला महालक्ष्मीचा फोटो असतो, तो कॅलेंडर तुम्हाला निवडायचा आहे आणि या दोन्हीपैकी तुम्ही एक कॅलेंडर तुमच्या घरामध्ये तुम्ही लावू शकता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओ सोबत, तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।